बुवा बघा भोसले साहेब, ही परंपरा मगाशी माकड काय म्हणता माजिदलाल, माकड म्हणता माजिदलाल, पण त्या का माहित नाही खांदीवर बसून बसून घासून घासून झालेली असतात लाल. परंपरा शिकवित होतो मगाशी त्या युगाची 28 युग, यातले 4 युगांची तरी नावं सांग. नशिबात साधा अभंग नाही, हे भजन. अरे दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणार तू मागा शिकवतं. अरे जवळजवळ 1.25 तास होऊन गेलो, गजर नाही पूर्ण झालो तुझो, आणि माका म्हणता तू भजन काय करतं. बघ युट्यूब वाल्याने विचार काय. अरे बघ किती चालताना. आणि हे बघ आयुष्यात ना पहिली बारी करायला शिक, मोठेपणा सांगतोस ना. आणि हो नकाशे महाराष्ट्राच्या नकाशाच्या लेवलला हा एक भोसले साहेबांसाठी गवन करतो. आणि बुवा या ठिकाणी पक्ष निष्ठावंत कोण हा हे कोणाक सांगू नको 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 बाजूला नको. नाराज नाराज 2 मिनिटं मला त्याच्याशी बोलायचं आहे. बुवा पक्ष बीजेपीचं नाव टाका, ह्यो बीजेपीचा पक्ष म्हणाला. तुझ्या घरात जरा वाकून बघ, तुझ्या घराकडे लक्ष दे, तुझ्या घरात खायचो पक्ष वा. आपण राजकारण नाही, भगवंताचं भजन आहे, भगवंताचं भजन आहे, पक्ष नाही आणायचा. ह्यो बीजेपीचो बीजेपी वोट करता, तुझ्या घरात खायचो पक्ष हे बाबल्या पैसे लावून भिकाऱ्यावर मोडवक लागलं, भीक माग नाही का जाव. अरे हे बघ आम्ही पण निष्ठावंत आहोत, पण भजन म्हटलं की भजन. ह्या पैसे दिल्याने तर काय माहिती आहे उद्या भीक मागे खाली. अरे पैशासाठी तू दुसऱ्याच्या तुकड्यावर लागणार आहे. कडक विषय ओळख त्यांची, भरून भराडी झडक त्यांची, कर्तव्याची एकनिष्ठ सदा कर्तव्याची एकनिष्ठ. जयसिंग भोसले जबरदस्त कोणी नादाला लागायचं. त्याला सगळं लढण्यात भर त्याला उपशाखा प्रभू यांच्याकडे 500 रुपये पाठवले. धन्यवाद. दमदार राजा या ठिकाणी पोलीस निरीक्षक आले, भोसले साहेब पुढे आले, रिक्वेस्ट केली म्हणून तिकडे व्यक्तिमत्व आहे. विनोद पोकम हिरोला पडले भारी.
लगडलेला तू हाई अरे बघ स्वतःला कोकम साहेबांनी बारी ठरवली लगेच जर का थांबत नाही राहिले त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती 2 शब्द यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक धन्यवाद. हिंदुस्थानाच्या वैराला नेहमी होता ठाकरे बोलवणे का घेतले देवा बाळासाहेब निष्ठावंत शिवसैनिक कोणाला म्हणावा तर माझ्या दादा कोंडके ना म्हणून असं चाललं. दादा कोंडके सोंगाडी नावाचा पिक्चर उभा केला. दादा कोंडके सोंगाडी नावाचा पिक्चर उभा केला. नाही थांबा कोकम साहेब नाही त्याला मुख करायचो नाही. काय झाला माहिती आहे आगासलो तो मागासलो नको बसले साहेब काय सांगतो तुम्हाला मी थांबा 2 मिनिटं बसले साहेब या कसाला आगासलो तो मागासलो पाटणायलो तो गर्वावर ठेवलो हे बाळासाहेब बोलतायत नाही बोलतोय मी कट्टर शिवसैनिक आज या उदय पारकर बुवा माझ्या हिंदुत्व बाळासाहेबांबद्दल बोलताना तू सत्कार करून घेतो अरे लाज वाटली पाहिजे तुला अरे हा तू पक्ष बदलणार आहे सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांबद्दल या ठिकाणी गजर सादर करतो सत्कार करून घेतो लाज वाटली पाहिजे तुला अरे तुझ्या का महाराष्ट्रात जन्माला आला असेल तू कलक काय समजलं ना दादा कोंडके सोंगाडे नावाचा पिक्चर उभा केला. दादा कोंडके सोंगाडे नावाचा पिक्चर उभा केला आणि कोयनूरच्या मालकाकडे गेले आणि कोयनूरच्या मालकाला सांगितलं की मला तुमच्या कोयनूरच्या थिएटरवरती सोंगाडे पिक्चर लावायचा आहे. कोयनूरचा मालक बोलला बडा लोग क्या सकता काय नेहमीच बुवा तुमची घाई लागले तर सामायला बांधायला आम्ही तो मत सोडायला आम्ही तो मत सोडायला गाडी रेडी झालं बाबा. सोंगाडे नावाचा पिक्चर उभा केला. कोयनूरच्या मालकाकडे गेले. कोयनूरचा मालक बोलला दादा तुमचे मराठी पिक्चर आमच्या कोयनूरवरती चालणार नाही. आणि दादा बोलले साहेब एवढा पिक्चर लावा उभ्या आयुष्याची पुंजी म्हणतो मी सोंगाड्यासाठी अर्पण केली आहे. पण कोयनूरचा मालक तो बोलला की मराठी पिक्चर चालणार नाही आमच्या कोयनूरवरती फक्त आम्ही हिंदी पिक्चर लावतो. आणि कोणत्या सांगितलं दादा तुम्ही थेट बाळासाहेबांची भेट घ्या. आणि दादा कोंडके दादरहून निघाले ते थेट कलानगरला बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेबांकडे गेल्यानंतर बाळासाहेब बोलले दादा या बसा चहा पाणी घ्या. दादा बोलतात नाही साहेब एवढी माझी वेळ नाही. हो दादा करूया तुमचं काम पण आला ते बसा चहा पाणी घ्या. दादा बोलले साहेब सोंगाडे नावाचा पिक्चर उभा केला उभ्या आयुष्याची पुंजी घातली आहे पण कोयनूरचा मालक पिक्चर लावायला तयार नाही. म्हणून तो घ्या पाणी घ्या चहा घ्या आपण बोलू. चहा पाणी झाल्याच्या नंतर साहेबांच्या बाजूला फोन पडला होता. बाळासाहेबांनी फोन घेतला आणि कानाला लावला आणि फोन फिरवला. हॅलो कोयनूरच्या मालकाला फोन लावला. हॅलो मी बाळासाहेब बोलतोय.
जर उद्या माझ्या दादाचा तुझ्या कोयनीवरती सोंगाड्या नाही लागला, जर माझ्या दादाचा तुझ्या कोयनीवरती सोंगाड्या उद्या नाही लागला तर तुझा परवा सोंगाड्या केलाच म्हणून पर्यंत कट्टर शिवसेने दादा बोटके राहिले. बोल बोलून या पत्र, बोल बोलून या पत्र, धर्म महाराष्ट्र, धर्म महाराष्ट्र. झाले तेव्हा 40 लाखाहून गर्दी होती. 40 लाखाहून गर्दी होती आणि त्या 40 लाखामध्ये जवळजवळ 18 ते 22 पट्ट्यातील 18 ते 22 पट्ट्यातील जवळजवळ 20 लाख युवक होते. म्हणजे माझ्या बाळासाहेबांचे एवढे इतिहास आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तर माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि या कोकणी माणसांची शिवसेना आणि या मुंबईमध्ये शिवसेना म्हणून अजून आम्हाला या मुंबईचा अजून अभिमान वाटतो. मी जखरे बंदरला राहायचो, ही माझी समोर शाळा आहे. या ठिकाणी अजून मला माझ्या कोकणातल्या लोकांचा अभिमान वाटतो. 10 पायऱ्याच्या खोलीमध्ये बकरी अड्ड्यामध्ये पुढे काळ्या चौकीला इकडे या बैठ्या चाळीमध्ये अजून 10 बाय 10च्या खोलीमध्ये 2-2 कुटुंब नांदतात. दुसऱ्या 2-2 कुटुंब 10 बाय 10च्या खोलीत नांदतात. या खाटीवर झोपतात, या खाटीपुढे झोपतात. खाटीवरच्या कुटकुट केल्यानंतर खातो आपण काय बघित. माझं मराठी कोकणातलं मनुष्य आहे. असो अभंग सादर करूया. अभंग सादर करतोय आणि भजन